हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. सगळ्यांचे मनापासून खूप स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्या मुलासाठी एकदम झटपट असे तयार होणारे फक्त 3 इन्ग्रेडियंट्समध्ये तयार होणारे पॅनकेक बनवलेले आहे. एकदम सोप्या पद्धतीने, ओव्हनची सुद्धा गरज नाही आहे आणि बघू शकता किती फ्लफी झालेले आहे. मी तुम्हाला एक कट करून दाखवते आणि व्यवस्थित असे फुगलेले सुद्धा आहेत आणि एकदम सॉफ्ट असे पॅनकेक आपला रेडी झालेला आहे, ज्याच्यामध्ये खूप सारं पोटॅशियम, फायबर आणि खूप सारे कॅल्शियम सुद्धा तुमच्या बाळाला हे खाल्ल्यानंतर भेटणार आहे. हेल्थी असे पॅनकेक आहे आणि बाळ आपल्याला काही डेझर्ट वगैरे मागत असलं तर आपल्याला हा ऑप्शन एकदम उत्तम आहे आणि एकदम इन्स्टंट असे झटपट फक्त 3 गोष्टींमध्ये तयार होणारे पॅनकेक आहेत. तुम्ही बघू शकता आणि हेल्थी एकदम आपण बाळाला रोज सुद्धा बनवून दिले तर काहीही हरकत नाही असा हा पॅनकेक आहे. किती फ्लफी झाला आहे, किती फुगला व्यवस्थितरित्या. चला तर मग बघायचं ना कसं बनवायचा. चला मग बघूयात. सर्वप्रथम इकडे मी एक स्वीट पोटॅटो घेतला होता, त्याचे 2 काप करून घेतलेले आहे आणि त्याला धुवून घेतलेला आहे पाण्याने. तुम्ही बघू शकता. आता याची वरची साल मी व्यवस्थितरित्या काढून घेणार आहे हळूवारपणे. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे त्याची साल मी पूर्णपणे काढून घेत आहे आणि इकडे स्वीट पोटॅटोची साल मी पूर्णपणे काढून घेतलेली आहे. स्वच्छ पाण्याने धुवून सुद्धा घेतलेले आहे परत एकदा. आता अशा प्रकारे आपले जे स्वीट पोटॅटो ते असे दिसत आहे. आता याला मी कट करून घेणार आहे छोट्या छोट्या पार्टमध्ये. तुम्ही बघू शकता एक नाईफच्या हेल्पने मी याला कट करते. अशा छोटे छोटे चॉप करून मी याचे काप करून घेतलेले आहे. तुम्ही बघू शकता राऊंड शेपमध्ये. आता इकडे मी याला शिजवण्यासाठी टाकत आहे. तर कुकरमध्ये मी अगदी थोडं प्रमाणात पाणी घ्यायचं, जितके त्याला बुडतील इतकंच पाणी घ्या आणि अशा प्रकारे कुकर लावून घेतलेला आहे आणि कुकरच्या शिट्ट्या होत आलेल्या आहेत. इकडे मीडियम फ्लेमवर तुम्हाला 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे. 2 शिट्ट्या काढल्यानंतर कुकर थंड झाल्यानंतर मी ओपन केलं आहे. बघू शकता एकदम स्मूथ असे शिजून निघालेले आहेत आपले जे स्वीट पोटॅटो आहेत ते. आणि मी अशा प्रकारे त्याची साल तर आपण ऑलरेडी काढलेलीच होती आणि अशा प्रकारे डिशमध्ये मी याचं पाणी झारून एकदम असे कोरडे असे करून घ्यायचे. याच्यात बिलकुल पाणी नाही राहिलं पाहिजे आणि थंड होऊ द्यायचे. थंड झालेले आहे बघू शकता आणि एकदम सॉफ्ट शिजले गेले पाहिजे. तुम्ही पातेल्यात सुद्धा शिजू शकता पण कुकरमध्ये फास्ट होतं. इकडे मी एक बाउल घेतलेला आहे मोठा. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे एक बाउल घ्यायचा आणि याच्यामध्ये आता मी एक स्वीट पोटॅटो जे आपण मॅश करणार आहोत, जे काढून घेतलेलं आहे ते स्वीट पोटॅटो ॲड करत आहे. स्वीट पोटॅटो अशा प्रकारे मी याच्यात टाकून घेतलेले आहेत पूर्णपणे इतके स्वीट पोटॅटो. आता याच्यानंतर मी याच्यामध्ये ॲड करणार आहे 1 चमचाभर मोठ्या चमच्याने गव्हाचं पीठ आणि 1 चमचाभर गव्हाचं पीठसुद्धा मी याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि त्याच्यानंतर 1 चमचा छोटा चमचा बारीक स्पून एकदम शुगर मी घालत आहे. आपण याला ऑप्शनल आहे शुगर, त्याच्याऐवजी आपण गूळसुद्धा घालू शकतो. गूळ जास्त हेल्थी असतो त्याच्यापेक्षा, साखरेपेक्षा. आपल्याकडे जे अवेलेबल असेल ते आपण घालायचं. तर माझ्याकडे साखर होती सध्या तरी, म्हणून मी साखर ॲड केलेली आहे छोटा चमचाभर. जास्त पण नाही टाकायची कारण स्वीट पोटॅटो ऑलरेडी स्वीट असतात. आणि एका स्पूनने मी व्यवस्थितरित्या याला आता मिक्स करून घेणार आहे. याचा आपल्याला एक डव तयार करायचा आहे. तर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे मॅश करायचं आहे सगळं एकत्रितपणे. आपलं जे बॅटर होतं ते पूर्णपणे व्यवस्थितरित्या मिक्स करून घेतलेलं आहे आणि याचा एक डो तयार झालेला आहे. अशा प्रकारे आपण याचा हाताने सुद्धा करू शकतो जर आपल्याला स्पूनने जमत नसेल तर. व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे एवढी गोष्ट फक्त लक्षात ठेवायची. आणि अशा प्रकारे छोटंसं मी एक पार्ट घेतलेला आहे. एक छोटा गोळा घ्यायचा तयार करायला आणि याचे हळूवारपणे अशी राऊंड शेपमध्ये छोटासा एक राऊंड शेपमध्ये करून घेतलेला आहे आणि मी याला आता व्यवस्थितरित्या एक छोटासा पॅनकेक करते. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे राऊंड शेपमध्ये. आणि याला थोडं चपटं असं करून घ्यायचं आणि हाताने याला गोल शेप द्यायचा आहे. बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आपल्याला एक शेप द्यायचा आहे त्याला आणि याच्यावर जास्त प्रेस नाही करायचं कारण चिकटू शकते हाताला. व्यवस्थित हळूवारपणे हँडल करायचं जेणेकरून चिकटणार पण नाही. आणि बघू शकता आपलं राऊंड शेपमध्ये असा एक छोटासा मिनी केक म्हणता येईल याला रेडी झालेला आहे. हे बघा अशा प्रकारे किती सुंदर दिसतोय दिसायला सुद्धा. आणि आता हा मी एक डिशमध्ये ठेवून घेते. बनवलेला जो छोटा पॅनकेक आहे मी तो साईडला ठेवून घेतलेला आहे एका डिशमध्ये. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे. आणि आता जे उरलेलं आपलं जे डव आहे त्याच्यामध्ये जितके राहिलेले आहेत तितके मी फटाफट बनवून घेतलेले आहेत. बघू शकता तुम्ही अशा प्रकारे व्यवस्थित फॉलो करून तुम्ही छोटे छोटे असे मिनी केक रेडी करून घ्यायचेत. आणि आपले संपूर्ण जे मिनी केक आहेत ते बघा बनवून झालेले आहे. बघा किती दिसायला पण भारी दिसतंय. आता इकडे मी पॅन जो आहे तो गरम होण्यासाठी ठेवला आहे
आता पॅन गरम झालेला आहे, तर मी पॅनमध्ये आता तूप टाकून घेते. आपण तेल सुद्धा वापरू शकतो, पण मी बेबीसाठी बनवतोय रेसिपी, तर सो आपण याच्यामध्ये तूपच घातलं पाहिजे. तेलापेक्षा बाळाला तूप देणं चांगली गोष्ट आहे. तर तुपातच बनवलेली मी रेसिपी आणि अशा प्रकारे व्यवस्थितरित्या अर्धा चमचाच तूप मी यूज केलेला आहे रेसिपीमध्ये. जास्त सुद्धा नाही करायचं, प्रमाणातच ठेवायचं. तर अर्धा चमचा तूप, छोटा अर्धा चमचा मी याच्यामध्ये व्यवस्थित असं पसरून घेतलेलं आहे. पूर्णपणे वितळू द्यायचं. आणि हे बघा, आपलं जे तूप आहे ते व्यवस्थितरित्या पूर्णपणे वितळलेलं आहे आणि व्यवस्थित पसरून घ्यायचं, कारण चिकटला नाही पाहिजे आपला पॅनकेक. आणि जे आपले पॅनकेक आहेत ते मी याच्यावर व्यवस्थितरित्या पसरून घेते, बघू शकता, एक एक करून. आणि अशा प्रकारे हळूवारपणे ठेवायचे, कारण तुटण्याची भीती असते. आणि व्यवस्थितरित्या मी पूर्ण असे पॅनकेक याच्यावर टाकून घेतलेले आहे एक साईड. आणि पूर्ण प्रोसेस आपल्याला मीडियम फ्लेमवर करायची. फक्त सुरुवातीला थोडीशी हाय फ्लेम करायची एकदा तूप वितळेपर्यंत. आता एकदम फ्लेम लो ठेवलेली आहे, तुम्ही बघू शकता. अशा प्रकारे व्यवस्थितरित्या तुपावर आपण व्यवस्थित पसरून घेतलेले आहे. आणि एक साईड मस्तपैकी खरपूसपणे भाजत आलेली आहे आपली, बघू शकता तुम्ही. मीडियम फ्लेमवर मध्ये मध्ये आपण असं चमच्याने याला चेक करत राहायचे, खाली चिकटलं नाही पाहिजे याची काळजी घ्यायची आपल्याला. आणि बघू शकता, एका हाताच्या हेल्पने किंवा आपल्याकडे जर तो चिमटा असेल तर त्या चिमट्याच्या हेल्पने आपण याला व्यवस्थित दुसऱ्या साईडला टाकून घ्यायचे, न तुटू न देता. आणि मी सगळे हळूवारपणे एक एक करून असे पूर्णपणे दुसऱ्या साईडला भाजण्यासाठी टाकून घेतलेले आहे. हे बघा, दिसायला पण किती भारी दिसत आहेत आणि कसे फ्लफी वाटत आहे एकदम. ही साईड सुद्धा व्यवस्थित भाजायची आहे. एक साईड भाजली होती, आता दुसरी सुद्धा भाजलेली आहे. आणि परत आपण त्या साईडवर का टाकतोय, कारण इकडे आपण तव्यावर करतोय, सो तर आपल्याला थोडंसं जास्त याला बेक करावं लागेल, म्हणून परत मी उलटं करून टाकलेलं आहे. आणि मीडियम फ्लेमवर एकदम व्यवस्थित भाजू द्यायचं याला. एकदम घाई नाही करायची, हाय फ्लेम करून याला जळतील. हे आपल्याला हे फुगले पाहिजे, असे फ्लफी झाले पाहिजे. त्याच्यामुळे आपण याला मीडियम फ्लेमवर दोन्ही साईडने दोनदा भाजून घेणार आहोत. आणि हे बघू शकता, दुसरी साईड व्यवस्थित भाजलेली आहे. परत त्या साईडला मी टाकलेलं. आणि इकडे तुमच्या बेबीसाठी जे मिनी पॅनकेक आहेत ते रेडी झालेले आहेत. बघू शकता किती फ्लफी झालेले आहेत, किती फुगलेले दिसत आहेत. आपण किती पातळ बनवलेले होते आणि हळूवारपणे आपण मीडियम फ्लेमवर भाजले, तर बघू शकता तुम्ही आपले पॅनकेक किती सुंदर दिसायला सुद्धा दिसत आहे. तर मी याला एका डिशमध्ये काढून घेते. एक एक करून मी सगळे पॅनकेक आहेत ते एका डिशमध्ये काढलेले आहेत. बघू शकता तुम्ही किती फ्लफी आणि किती मस्त सुंदर दिसत आहेत असे हे पॅनकेक. आणि एकदम हेल्थी, बेबीला आवडीने खाणार बेबी असे हे पॅनकेक रेडी झालेले आहे. आणि मी तुमच्यासमोर एक पॅनकेक कटसुद्धा करून दाखवते, कारण की किती फ्लफी झाला हे तेव्हाच समजेल, किंवा आतून फुगला की नाही, कसा झाला आहे. आणि हे बघा, सॉफ्ट एकदम स्पॉन्जी झालेले आहेत. कोणते सोडा वगैरे काहीच घातलेलं नाही, तरीसुद्धा एकदम स्पॉन्जी असा केक रेडी झालेला आहे. हे बघा कसं त्याला लेअर आलेले आहे, तुम्ही बघू शकता. आतपर्यंत बेक झालेला आहे पूर्णपणे. आणि असा हा हेल्थी पॅनकेक तुम्ही तुमच्या बेबीला नक्की बनवून द्या. हे बघा किती फुगलेला आहे. आणि ओव्हनचा वापर न करता सुद्धा आपला फ्लफी असा घरच्या घरी आणि हेल्थी पॅनकेक रेडी झाला आहे. आता मी इकडे तक्षकडे घेऊन जाते डेझर्ट बनवलेले पॅनकेक. बघूयात तक्षला आवडते की नाही हे पॅनकेक. आणि मी आली आहे तक्षकडे, तुम्ही बघू शकता. आणि तक्षला खूप आवडलेले आहेत आजचे पॅनकेक जे बनवलेले होते, छोटे मिनी केक. मुलांना आवडतं असं काहीतरी नवीन. आणि बघू शकता तुम्ही तक्ष किती आवडीने खातोय. एकदम मऊ लुसलुशीत झालेले, त्याच्यामुळे बेबीला इझिली खाता येईल आणि काहीतरी वेगळं अशी टेस्ट बेबीला नक्कीच आवडेल. तुमच्या बेबीला सुद्धा आवडेल. माझ्या तक्षला तर आवडलेला आहे आणि तुमचं बाळ सुद्धा आवडीने खाईल अशी ही एकदम इन्स्टंट होणारी, फक्त 3 इन्ग्रेडियंट्समध्ये होणारी आणि बाळाला खूप सारं न्यूट्रिशन देणारी रेसिपी आहे. तुमच्या बेबीसाठी नक्की ट्राय करा. आणि व्हिडिओ आवडल्यास कमेंटमध्ये सांगा. काही क्युरियस असतील ते सुद्धा सांगा. आणि हो, प्लीज चॅनलला सपोर्ट करा, सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. थँक्यू.